नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये पाहत असलेला शिक्षण या टॉपिक मधला एक शेवटचा पार्ट जो आता आपल्याला या सेशनमध्ये पाहायचा आहे. लक्षात घ्या, शिक्षण या टॉपिक मध्ये आपण ब्रिटिशांच्या माध्यमातून भारतातल्या शिक्षणाविषयी झालेले सर्व प्रकारचे प्रयत्न अभ्यासले. आपण त्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपण हेही शिकलो की ब्रिटिशांनी भारताच्या शिक्षणामध्ये कशा पद्धतीने विकास केला, त्या विकासासाठी कशा पद्धतीने समित्या स्थापन केल्या, कधी केल्या, त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे निर्णय घेतले, या सगळ्याचा एकंदरीत अभ्यास आपण आपल्या कालच्या लेक्चरमध्ये केलेला होता. परवाच्या लेक्चरमध्ये भारतातल्या शिक्षणावरती युरोपियन लोकांचं त्याचप्रमाणे भारतीय लोकांचं नेमकं मत काय आहे ते मत आपण समजून घेतलेलं होतं. आता आजच्या या सेशन मध्ये आपल्याला पाहायचंय की नेमकं भारतीयांनी भारतातल्या शिक्षणासाठी काय काम केलं. फक्त युरोपियन लोकांनी काम केलं आणि भारतातलं शिक्षण सुरू झालं तर इतकं साधं सोपं काम नव्हतं ते. भारतामधल्या शिक्षणासाठी भारतीयांनी पण काही ना काहीतरी काम करणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, आणि तेच काम आपल्याला आजच्या या आपल्या सेशन मध्ये पाहायचं आहे. भारतामध्ये इंग्रजांनी जे काम केले त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या पाहिल्या. त्या समित्यांमध्ये आपण पाहिलेलं होतं मित्रांनो, पहिल्यांदा लोक शिक्षण समिती किंवा लोक शिक्षण समिती, त्यानंतर आपण पाहिली होती मेकॉले समिती, त्यानंतर चार्ल्स वुड्सचा खलिता, हंटर समिती, थॉमस रॅले समिती, सॅडलर समिती, फिलिप हार्टॉग समिती, आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलेली होती मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्णन समिती. या सगळ्या समित्या ज्या ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारताच्या शिक्षणामध्ये आमूलाग्र असे बदल केलेले होते. पण भारताच्या या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत असताना या बदलांमध्ये नेमका भारतीयांचा रोल काय होता, भारतीयांची भूमिका काय होती, ती भूमिका आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ती भूमिका खूप महत्वाची मित्रांनो. ती भूमिका नेमकी काय आहे ती पाहूया. यासाठी थोडक्यात एक इतिहास आपल्याला पाहायचा आहे. तुम्ही म्हणाल सर आपण इतिहासच पाहतोय, खरंच इतिहासच पाहतोय, पण आता भारतातल्या लोकांच्या मनामध्ये भारतातल्या शिक्षणासाठी नेमकी जी ज्योत आहे ती ज्योत कशा पद्धतीने पेटवली गेली आणि त्यावरती कुणी कुणी कामं केली हे आपल्याला यामध्ये थोडक्यात इतिहासाच्या माध्यमातून आधी समजून घ्यायचं आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे महात्मा गांधी भारताच्या या राष्ट्रीय चळवळीमधलं एक अत्यंत महत्वाचं असं नाव, ज्या नावाने भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा ठसा हा उमटवलेला होता. महात्मा गांधींनी प्रत्येक बाबतीत आपले निर्णय घेतलेले होते, आपली मतं ती व्यक्त केलेली होती आणि त्या मतांना काही ना काहीतरी अर्थ असायचा. त्यामुळेच त्या मतांच्या आधारावरती आपल्याकडे अनेक प्रकारच्या थिअरी तयार केल्या गेल्या. याच संदर्भात महात्मा गांधींनी शिक्षण विषयक देखील एक थिअरी मांडलेली होती आणि त्यावरती देखील काही कामं ही केलेली होती. मग ती नेमकी कामं काय केली होती, कशा पद्धतीने केली होती ती आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायचंय. सो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट 1935चा भारत सरकारचा कायदा, जो ऑलरेडी आपण शिकलेलो होतो. भारत सरकारचा कायदा. मित्रांनो, आपण या कायद्यामध्ये पाहिलेलं होतं की भारत सरकारचा जो 1935चा कायदा आहे, या कायद्यानुसार भारतामध्ये काय केलं गेलं तर भारतामध्ये जे प्रांत आहेत त्या प्रांतांना स्वायत्तता दिली गेली. स्वायत्तता याचा अर्थ काय तर जे प्रांत आहे त्या प्रांतामध्ये जो कारभार करायचा आहे तो प्रांताच्या सरकारने करायचा, त्यावर कोणाचेही निर्बंध असणार नाही. केवळ आम्ही त्या प्रांतांवरती जो गव्हर्नर नेमू तो गव्हर्नर तुमच्या कामकाजावरती देखरेख ठेवणार, पण तो हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे प्रांतांना स्वायत्तता देणं, प्रांतांमध्ये निर्वाचित मंत्रिमंडळातनं कारभार घडवून आणणं हे ध्येय 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचं होतं. आणि त्या पद्धतीने मित्रांनो 1935चा भारत सरकारचा हा जो कायदा आहे हा कायदा आपल्याकडे लागू झाला. आता मित्रांनो लक्षात घ्या, 1935च्या भारत सरकारच्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता दिली आणि त्याच वेळेला नवीन तीन प्रांतांची निर्मिती केली.
नवीन 3 प्रांत निर्माण केले आणि त्यातून भारतामध्ये जे एकूण प्रांत तयार झाले ते प्रांत तयार झाले मित्रांनो 11. हे सर्व आपण आपल्या कायद्यामध्ये पाहिलेलं होतं. आता जे 11 प्रांत भारतात तयार झाले त्या 11 प्रांतांमध्ये या कायद्यानुसार निवडणुका झाल्या 1937 ला. 35 ला कायदा आला, निवडणुका झाल्या 37 ला. ह्याचं कारण काय तर 1935 चा कायदा याची अंमलबजावणी 1937 पासून झालेली होती. आता अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आणि म्हणूनच या काळामध्ये ज्या वेळेला अंमलबजावणी झाली त्यावेळेला त्या निवडणुका पार पडल्या गेल्या आणि या निवडणुका झाल्या भारतातल्या त्या काळातल्या एकूण 11 प्रांतांमध्ये. आता या 11 प्रांतांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कुणाला बहुमत मिळेल या संदर्भात उत्सुकता होती. परंतु मित्रांनो अनेकांनी मांडलेली जी मतं होती ती मतं यामध्ये अगदी बरोबर आली. कारण या ठिकाणी जे 11 प्रांत आहेत त्या 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये बहुमत हे अपेक्षेप्रमाणे कुणाला मिळालं मित्रांनो तर काँग्रेसला. त्यामुळे 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसचं सरकार हे आपल्याला पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे मित्रांनो 2 प्रांतात जे सरकार आहे ते मुस्लिम लीगचं स्थापन झालं. मुस्लिम लीग या पक्षाचं सरकार स्थापन झालं आणि एक प्रांत ज्या प्रांतामध्ये सरकार हे तिथल्या स्थानिक पक्षाचं म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांच्या व्यतिरिक्त इतर एका पक्षाचं म्हणजेच त्या स्थानिक पक्षाचं स्थानिक पक्षाचं सरकार हे त्या ठिकाणी स्थापन झालं. सो मित्रांनो अपेक्षा होतीच की 11 प्रांतांपैकी जास्तीत जास्त प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार बसणार आणि अपेक्षेप्रमाणेच घडलं. 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतामध्ये आली, 2 प्रांतांमध्ये मुस्लिम लीग पूर्ण बहुमतामध्ये आली आणि 1 प्रांतामध्ये ना काँग्रेस ना मुस्लिम लीग तिथला एक स्थानिक पक्ष होता युनियनिस्ट पार्टी पंजाबमध्ये ती त्या ठिकाणी लिडिंग मध्ये आली आणि पंजाबमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. सो मित्रांनो या पद्धतीने जे 11 प्रांत आहेत त्यापैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेस सरकार आलं आणि मग काँग्रेसने आपलं सरकार आपलं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून प्रांतांमध्ये कामं सुरू केली. आता प्रांतांमध्ये कामं सुरू केली असता काँग्रेसने काय केलं मित्रांनो त्या प्रत्येक प्रांतामध्ये आपलं जे मंत्रिमंडळ तयार केलं त्या 8 प्रांतांमध्ये जे काँग्रेसने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं त्या मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो त्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री तो मंत्री होता कुठला तो होता शिक्षण मंत्री. मित्रांनो हे एक अत्यंत महत्वाचं मंत्रीपद की जे मंत्रीपद काँग्रेसच्याच लोकांकडे होतं आणि काँग्रेसच्या त्या मंत्र्यावरती जबाबदारी होती भारतामध्ये एक नवी पिढी तयार करणं जी नवी पिढी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करेल आणि स्वतंत्र भारतामध्ये भारताला नवनव्या विकासाच्या उंची गाठण्यासाठी मदत करेल. आता नवनव्या विकासाच्या या उंची गाठायच्या आहेत पण त्याला मदत करण्यासाठी ती नवीन पिढी उच्च सुशिक्षित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षण मंत्र्याचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण मंत्र्यांनी अशा पद्धतीने शिक्षण निर्माण केलं पाहिजे की त्या माध्यमातून भारतामध्ये एक उज्ज्वल पिढी एक नवीन पिढी ही तयार होईल. आणि मित्रांनो ज्या वेळेला हे सगळं सरकार स्थापन झालं त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी महात्मा गांधी यांच्या मनात देखील ही एक विचारांची पाल चुकचुकत होती. महात्मा गांधींना देखील वाटलं की अरे यार आपण पण काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे याच्यावरती. कारण आतापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षण विषयक समित्या या ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये ब्रिटिश सदस्य होते, ब्रिटिश अध्यक्ष होते आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे शिक्षण हे आपल्याला मिळालेलं होतं. पण आता मात्र आपलं सरकार आहे, आपले प्रांत आहेत आणि आपल्या प्रांतामध्ये आपल्या लोकांना आपण आपलं शिक्षण देणं गरजेचं आहे. जर आता आपल्या प्रांतात आपण आपलं शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला ते शिक्षण निर्माण करावं लागेल, शिक्षण पद्धत नव्याने तयार करावी लागेल आणि त्या संदर्भातलं पहिलं विवेचन महात्मा गांधी यांनी मांडलं. ते मांडलं कशामध्ये तर महात्मा गांधी यांचं वृत्तपत्र होतं मित्रांनो हरिजन नावाचं वृत्तपत्र. या वृत्तपत्रामध्ये महात्मा गांधी यांनी 31 जून 1937 ला भारतातील
भारतातील शिक्षण पद्धतीवर व त्यातील बदलांवर आपले मत लेखाद्वारे मांडले। ओके, सो मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्वाची आणि गरजेची आहे की हरिजन नावाचं वृत्तपत्र जे महात्मा गांधी यांचं वृत्तपत्र होतं, तुम्हाला माहित असेल तर लक्षात घ्या, महात्मा गांधी यांनी यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र भारतामध्ये आल्यावर सुरू केलेलं होतं। जे यंग इंडिया वृत्तपत्र इंग्रजीमध्ये होतं आणि भारतातलं एक अग्रगण्य वृत्तपत्र होतं। महात्मा गांधी त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपले विचार लोकांसमोर मांडत होते, आपलं तत्वज्ञान लोकांसमोर मांडत होते, लोकांना राजकीय दृष्ट्या सुशिक्षित करत होते, लोकांना राष्ट्रीय चळवळीसाठी एकत्र करत होते आणि त्यासाठी या वृत्तपत्राचा वापर महात्मा गांधींनी पुरेपूर केलेला होता। पण ज्या वेळेला 1932 ते 34 या दरम्यान काही प्रकरण घडले, ज्याच्यामध्ये पुणे करार असेल, दलितांना राजकीय अधिकार देण्याचा मुद्दा असेल, यावेळेला महात्मा गांधी यांनी ठरवलं की अरे यार, हिंदू समाजामधलाच हा एक वर्ग जो अस्पृश्य म्हणून गणला जातो, त्या वर्गाबद्दल मात्र मी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाहीये आणि हा वर्ग आजही अस्पृश्य असेल तर यामध्ये माझाच दोष आहे आणि म्हणून मी आता यांच्यासाठी काही ना काहीतरी काम करणार। महात्मा गांधींनी तो विचार केला आणि त्या विचारासाठी त्यांनी पहिल्यांदाच या अस्पृश्य समाजाला एक नाव दिलं, ते नाव दिलं हरिजन। लक्षात घ्या मित्रांनो, अस्पृश्य समाजाला अस्पृश्य म्हणजेच नॉन टचेबल हे एक नाव आहे, दलित हे एक नाव आहे, इंडियन प्रोटेस्टंट हे एक नाव आहे, त्याचप्रमाणे हरिजन हे देखील एक नाव आहे। हरिजन हे नाव महात्मा गांधी यांनी दिलेलं आहे। दलित हे जे नाव आहे ते विठ्ठल रामजी शिंदे या व्यक्तीने दिलेलं आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, इंडियन प्रोटेस्टंट हे नाव मात्र डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्यांना नॉन टचेबल हे सर्वसामान्य लोकांकडनं मिळालेलं शब्द आहे अस्पृश्य। या पद्धतीने मित्रांनो, आपल्याकडं हरिजन समाजाला किंवा अस्पृश्य समाजाला अशी वेगवेगळी नावं दिली गेली। पण सध्याच्या काळामध्ये जो शब्द ऍक्च्युअल या समाजाकडून स्वीकारला गेला, वापरला जातो, तो मात्र शब्द आहे दलित। आणि हा दलित शब्द देण्याचं काम केलं होतं एक मराठा व्यक्ती, विठ्ठल रामजी शिंदे। आता तुम्ही म्हणाल की मास्तर, या ठिकाणी जात सांगण्याची गरज काय होती? तर सिंपल आहे मित्रांनो, आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा दलित उद्धारासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारा व्यक्ती, सगळ्यात पहिला व्यक्ती म्हणजे मराठा व्यक्ती विठ्ठल रामजी शिंदे। अनेकांना असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा काम सुरू केलं, पण लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण इतिहास समजून घेतो त्यावेळेला इतिहासातले प्रत्येक बारकावे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। शाहू महाराजांनी जरूर दलित उद्धाराचं काम हे पहिल्यांदा सुरू केलं, तरी शाहू महाराजांचं हे काम, महात्मा फुलेंचं काम हे स्थानिक स्तरावरती होतं, ते राष्ट्रीय स्तरावर नव्हतं। कारण मुळात शाहू महाराज आणि महात्मा फुले हे राष्ट्रीय स्तरावरती कुठल्याही संस्थेमध्ये किंवा संघटनेमध्ये सदस्य अध्यक्ष नव्हते आणि त्यामुळे त्यांनी ज्या कामाला सुरुवात केली त्या कामाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलं आणि कालांतराने तेच काम डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सो मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, या अस्पृश्य समाजाला जी वेगवेगळी नावं मिळाली त्यातलं दलित हे नाव विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलं होतं आणि इंडियन प्रोटेस्टंट हे नाव डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेलं होतं। पण मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर यांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट ऐकणारा हा समाज, त्या समाजांनी दलित हेच नाव स्वीकारलं, इंडियन प्रोटेस्टंट हे नाव काळाच्या ओघात मागं पडलं, ते मात्र कुठल्याही प्रकारे लोकांनी स्वीकारलं नाही किंवा हे नाव आंबेडकरांकडनं दिलं गेलेलं आहे हे देखील बऱ्यापैकी प्रमाणात लोकांना माहितीच नाहीये। सो आपल्याला हा अभ्यास व्यवस्थित कव्हर करायचा आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या प्रश्नांना लिहिण्यासाठी आपल्याकडे एक्सप्लेनेशन हे जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि ते जर जास्त असेल मित्रांनो तर 100%
तुमचे मार्क देखील यामुळे काय होतात तर वाढतात. आणि ते वाढवण्यासाठीच आपला हा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. जितकं जास्त नॉलेज आपल्याकडे असेल तितकं जास्त नॉलेज हे तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये उतरवू शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी पुढचा मुद्दा काय आहे तर महात्मा गांधी यांनी ज्या वेळेला या अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचं काम सुरू केलं त्यावेळेस त्यांनी या अस्पृश्य समाजाला नाव काय दिलं तर हरिजन. आता लक्षात घ्या, हरिजन नाव देण्यामागचं कारण काय तर हरी म्हणजे श्रीकृष्ण, हरी म्हणजे काय तर श्रीकृष्ण आणि जन म्हणजे काय तर लोक किंवा भक्त. ओके, सो श्रीकृष्णाचे भक्त, श्रीकृष्णाचे लोक म्हणून त्या समाजाला काय नाव दिलं गेलं मित्रांनो हरिजन. आणि हे नाव महात्मा गांधी यांच्याकडनं दिलं गेलं. आणि म्हणून मित्रांनो महात्मा गांधी यांनी त्यांच्याच महात्मा गांधी यांनी याच समाजाच्या उद्धारासाठी स्वतःच्या वृत्तपत्राचं नाव देखील हरिजन असं केलं. यंग इंडिया हे नाव बदललं, यंग इंडिया हे नाव बदललं आणि त्याऐवजी नाव त्या ठिकाणी काय दिलं मित्रांनो हरिजन असं नाव दिलं. आणि या हरिजनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दलित उद्धाराच्या कार्याला सुरुवात केली. मित्रांनो याच हरिजन वृत्तपत्रामध्ये 31 जून 1937 ला भारतातील शिक्षण पद्धतीवर आणि त्यातली बदलांवरती आपले मत त्यांनी लेखाद्वारे काय केलं होतं मित्रांनो लेखाद्वारे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो हे एक अत्यंत महत्वाचा इनिशिएटिव्ह महात्मा गांधी यांच्या माध्यमातून घेतला गेलेला होता. ओके, आता हा सगळा प्रकार झाला, पण त्याच वेळेला महात्मा गांधी होते कुठं तर लक्षात घ्या, महात्मा गांधी हे त्याच वेळेला होते सेवाग्राम आश्रमामध्ये. कुठे होते सेवाग्राम आश्रम. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे सेवाग्राम नावाचा आश्रम आहे हे आश्रम 1935 या काळामध्ये तयार झालेलं होतं. आणि हे तयार झालं होतं कुठे, हे झालं होतं पवनार वर्धा या ठिकाणी, महाराष्ट्रातला जिल्हा वर्धा आणि या वर्धा जिल्ह्यातला पवनार नावाचा तालुका यामध्ये तयार झालेलं हे आश्रम सेवाग्राम आश्रम. त्याच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक मोलाचं योगदान दिलं ते आचार्य विनोबा भावे यांनी. आचार्य विनोबा भावे यांनी सर्वाधिक मोलाचं योगदान दिलं आणि त्यातून हे सेवाग्राम आश्रम जे आहे हे तयार झालं वर्धा पवनार या ठिकाणी. महात्मा गांधी यांनी 1935 पासून या वर्ध्यामध्ये राहायला सुरुवात केली. वर्ध्यातल्या या सेवाग्राम आश्रमामध्ये त्यांनी आपला मुक्काम वळवला. आता सेवाग्राम आश्रमामध्ये ज्यावेळेस ते आले त्याच वेळेला त्यांना एक निमंत्रण आलं. ते निमंत्रण काय आलं तर लक्षात घ्या मित्रांनो, एक मारवाडी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. रौप्य महोत्सवी वर्ष. ओके, मारवाडी शिक्षण संस्था त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि त्याचे अध्यक्ष होते अग्रवाल. तर या अग्रवालांनी काय केलं, या अग्रवालांनी या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचं, मारवाडी शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमाचं आमंत्रण हे महात्मा गांधी यांना दिलं. त्याला सांगितलं की बाबा रे असं असं आमची शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला जर तुम्ही आलात तर आम्हाला खूप भारी वाटेल आणि तुम्ही यावं ही आमची अपेक्षा आहे. असं मत या ठिकाणी त्यांनी मांडलं. कोणी मांडलं मित्रांनो, हे मांडलं त्या अग्रवालांनी. जे अग्रवाल कोण होते मित्रांनो तर मारवाडी शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आता अग्रवालांनी अशा पद्धतीचं निमंत्रण गांधींना दिलं. गांधींनी यावं असं त्यांनी मत व्यक्त केलं. गांधींनी होकार दिला आणि त्यानंतर ते अग्रवाल तिथून निघून गेले. पण त्याच नंतर गांधींच्या मनामध्ये एक विचार आला. आता बहुतांश 8 प्रांतांमध्ये आपलं सरकार स्थापन झालेलं आहे आणि आपल्याला आता त्या प्रांतांमध्ये शिक्षण विषयक नियोजन करणं गरजेचं आहे. पण हे नियोजन करत असताना इंग्रजांच्या समित्यांच्या अहवालातनं आलेलं नियोजन जर आपण केलं तर मग आपल्या सरकारला फायदा काय. सरकार आपलंय, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण निवडून आल्यानंतर इंग्रजांचीच ओढली
तर मग लोक म्हणतील यार तुम्हाला निवडून देण्यात फायदा काय? तुम्ही काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. तुम्ही भारतीयांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण तुम्ही मात्र ब्रिटिशांचीच री ओढतायत, हे काय आम्हाला उपयोगाचं नाहीये, पटणारं नाहीये. मग गांधींनी विचार काय केला की बाबा रे, आपण एक काम करूया. आपण काय करूया की बाबा, आपण जर तुम्ही या पद्धतीने मारवाडी शिक्षण संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्याचं आयोजन करतायत, तर एक काम करूया, भारतातल्या सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था चालकांना या ठिकाणी आमंत्रित करू, या ठिकाणी सर्वांना एकत्रित बोलवू आणि एकत्रित या विषयावरती चर्चा करू की भारतातल्या या प्रांतांमध्ये शिक्षण कोणत्या पद्धतीने द्यायचे. कारण आता शिक्षण द्यायचंय ते आपल्याला द्यायचंय, आपलं सरकार आहे. पण आपलं सरकार असताना, आपल्याला द्यायचं असताना आपल्याला त्या शिक्षणावरती जास्त खर्च करता येणार नाहीये. मग अशा वेळेला शिक्षण कोणत्या पद्धतीचं द्यायचं यावरती विचार विमर्श सुरू करावा. आणि त्यासाठी एक तुम्ही जे आयोजन करणार आहात ते आयोजन मारवाडी शिक्षण संस्था याच नावाने करा, पण त्या आयोजनाला नाव देऊन टाका अखिल भारतीय शिक्षण परिषद. अखिल भारतीय शिक्षण परिषद असं त्याला नाव देऊन टाका मित्रांनो. असं कोणी सांगितलं? महात्मा गांधी यांनी. कुणाला सांगितलं? अग्रवाल यांना सांगितलं. आणि अग्रवाल म्हणाले अरे वा, ही तर खूप चांगली आयडिया आहे. मग अग्रवाल म्हणाले आम्ही याचं सगळं आयोजन करतो, नियोजन करतो, पण त्या परिषदेचं अध्यक्षपद मात्र तुम्हाला स्वीकारावं लागेल. महात्मा गांधी म्हणले ठीक आहे. कारण शेवटी लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने भारतातल्या एखाद्या मोठ्या गोष्टीबाबत निर्णय घेणार आहात, त्यावेळेला तो निर्णय एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडला तर देश त्या गोष्टी ऐकणार आहे. एखाद्या लहानग्या व्यक्तीच्या तोंडून तो निर्णय बाहेर आला तर देश मात्र त्या गोष्टी ऐकणार नाहीये. आता उदाहरणार्थ आपल्याकडे मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कोरोनाच्या काळामध्ये ते थाळ्या वाजवल्या, लाईट्स काही वेळ बंद केली होती, दिवा लावलेला होता, वगैरे 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 वगैरे. मग कालांतराने आता उघड झालं की या सर्व गोष्टी राम मंदिरातल्या त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी केल्या गेलेल्या होत्या. त्याचा अर्थार्थी कोरोनाशी काही संबंध नव्हता. सो हे सगळं आपल्याला कालांतराने कळालं. पण मित्रांनो मेन मुद्दा काय आहे? मेन मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान, त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपण केलं. उद्या ज्याला कोणीतरी असाच एक आयरा गैरा आला असता, उदाहरणार्थ मी आहे, आणि मी सांगितलं जगभरातल्या लोकांना हा चला आजपासून तुम्ही हे करा, लोक माझं ऐकणार आहेत का? ते म्हणतील तू कोण, तुझा काय संबंध आहे आम्हाला सांगण्याचा, चल निघ बाजूला. पण पंतप्रधानांचं मात्र तुम्ही ऐकणार, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना निवडून देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर आपण सर्वांनी केलेलं आहे. हे लक्षात घ्या. सो मित्रांनो, त्या काळामध्ये भारताचा महान नेता, भारताचे महान राष्ट्रीय नेते कोण आहेत? तर महात्मा गांधी. आणि त्यांनी जर समजा एखादी गोष्ट, एखादी सूचना सांगितली तर त्याचं पालन भारतातले लोक 100% करणार. आणि म्हणूनच अग्रवाल काय म्हणाले की गांधीजी याचं अध्यक्षपद तय करा बाबा, तुम्हीच घ्या, आम्ही सगळ्या प्रकारचं नियोजन करतो, आयोजन करतो. आणि त्यामुळे मित्रांनो गांधींनी याचं अध्यक्षपद घेतलं. लक्षात घ्या, अध्यक्षपद घेतल्यानंतर नेमकं यात काय काय ठरवलं गेलं तर बघा, अखिल भारतीय शिक्षण परिषद. अखिल भारतीय शिक्षण परिषद ही परिषद भरवली गेली साल 1937 ला. या परिषदेचे अध्यक्ष किंवा सभापती होते महात्मा गांधी. या परिषदेचं आयोजन केलेलं होतं मारवाडी शिक्षण संस्था आणि याचं स्थळ होतं मित्रांनो अर्थात वर्धा. ओके मित्रांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख पाहुणे आमंत्रित केलेले होते. लक्षात घ्या, आमंत्रित यांच्यामध्ये कोण कोण होते? या आमंत्रित लोकांमध्ये मित्रांनो 8 प्रांतातील शिक्षण मंत्री, भारतातील विद्यापीठांचे
कुलगुरू, शिक्षण क्षेत्रातील पंडित, त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते, हे सर्वजण या परिषदेला आमंत्रित केले गेले. आता शिक्षण क्षेत्रातले जे पंडित होते त्या पंडितांमध्येच होते मित्रांनो आचार्य विनोबा भावे, त्याचप्रमाणे काकासाहेब कालेलकर, काकासाहेब कालेलकर, आणि अजून एक महत्वाचं नाव ते म्हणजे झाकीर हुसेन. सो मित्रांनो, हे तीन अत्यंत महत्वाचे शिक्षण क्षेत्रातले त्या काळातले पंडित, ज्यांना शिक्षणाबाबत खूप मोठ्या प्रमाणात नॉलेज होतं, ज्ञान होतं, अनुभव होता, ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. आणि त्यामुळे मित्रांनो, भारतामध्ये शिक्षण कशा प्रकारचं असावं हे ठरवण्यासाठी ज्या वेळेला अशा पद्धतीने अखिल भारतीय परिषद भरवली गेली भारतीयांकडनं, त्यावेळेला त्यामध्ये या सर्व लोकांना एकत्रित आमंत्रित केलं आणि त्यातून या परिषदेमध्ये भारतातल्या शिक्षणाच्या भवितव्यावरती चर्चा केली गेली. त्यामुळे लक्षात घ्या, याच्यामध्ये नेमकं कार्य काय असणार आहे? कार्य आहे भारतातील शिक्षणाच्या भविष्यावर, भारतातील शिक्षणाच्या भविष्यावर चर्चा यात केली गेली. ओके, सो या पद्धतीने मित्रांनो अखिल भारतीय शिक्षण परिषद जी आहे ती यामध्ये भरवली गेली आणि त्याला नाव दिलं, सॉरी ती स्थळ कुठे गेलं? वर्धा. आता या पद्धतीने ही परिषद पूर्णपणे भरवली गेली. आता या परिषदेमध्ये नेमकं काय काय ठरलं, कशा पद्धतीने नियोजन झालं, हे आता आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, या परिषदेमध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले गेले होते आणि त्या मुद्द्यांच्या आधारावर महात्मा गांधी यांनी सांगितलं की आपल्याला जे शिक्षण द्यायचंय ते शिक्षण असणार आहे मूलभूत शिक्षण योजना. म्हणजेच बुनियादी शिक्षण योजना. यालाच आणखी एक नाव दिलं गेलं, नई तालीम शिक्षण योजना. आणि ह्या सर्व घडामोडी घडल्या वर्ध्यामध्ये, म्हणूनच याला आपण नाव दिलं वर्धा शिक्षण योजना. होतं मूलभूत शिक्षण योजना. लक्षात घ्या, महात्मा गांधींचं म्हणणं असं होतं की अरे यार, आपण समाज हा शेतीवर आधारित असणार आहे. तो काय समाज हा पूर्णपणे शेतीवर आधारित असणारा समाज होता. मग जर 80% समाज तुम्ही पाठ्यपुस्तकाचं शिक्षण देऊन फायदा काय? कष्टाच्या कामांना जास्त महत्व आहे, पण डोक्याच्या कामाची गरज लागते आणि त्यावरलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कष्टही करायला पाहिजे. सांगड घालता आली तर ते शिक्षण मित्रांनो मूलभूत शिक्षण योजना या म्हणूनच त्याला नाव दिलं होतं
बुनियादी शिक्षण योजना. बुनियादी म्हणजे पाया पक्का करणारं शिक्षण योजना. पाया पक्का झाला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे फक्त नॉलेजच आहे, अजिबात उपयोगाचं नाहीये. तुमच्याकडे नॉलेजही पाहिजे, तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी पण पाहिजे. तुमच्याकडे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील तरच तुम्ही तुमच्या येईल, अन्यथा तुमचा देश पुढे जाणार नाही. म्हणजे काल जोरात पाऊस झालेला आहे, रस्त्यांवरती खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले, रस्त्यांवरती वेगवेगळ्या भागामध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. पण अशा वेळेला या तळ्यातनं शिव्या घालून पुढे जायचं, त्यापेक्षा तिथेच कुठेतरी समजा आउटलेट असेल तर तो आउटलेट शोधून तो आउटलेट ओपन करून त्यातनं पाणी प्रवाहित करण्याचा प्रयत्न करणं हे खऱ्या अर्थाने मेन काम आहे. जे काम खरं तर महानगरपालिकेचे, पण महानगरपालिकेचे कर्मचारी देखील कर्मचारीच आहेत, ते अशा वेळेला तातडीने प्रत्येक ठिकाणी पोहोचतील याची शाश्वती नाहीये. यात कोणीतरी ऍक्सिडेंट होऊन पडणार, मरणार, त्यापेक्षा तुम्ही अशी कामं तिथल्या करणं गरजेचं आहे. नागरिक म्हणून ती तुमची जबाबदारी आहे. नागरिक म्हणून ती जबाबदारी आहे. म्हणजे काल आपलं लेक्चर झाल्यानंतर मी असंच बाहेर गेलो, म्हणजे घरी गेलो. घरी जाताना मला ते पाऊस लागला जोरात. मग त्यानंतर मी घरी पोहोचलो, बघितलं ते जाताना प्रचंड पाणी साचलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मग दोन मुलं जे आमच्याच एरियातले असे टवाळखोर पोरं होते, की जे टवाळखोर पोरं आले त्या ठिकाणी जिथं पाणी साचलं होतं तिथं बघितलं आणि आतमध्ये हात घालून त्यांनी आतमधनं काहीतरी काढलं आणि ते पाण्याचा फ्लो तिथून सुरू झाला. तेव्हाच वाटलं अरे अरे हे खरंच टवाळखोर आहेत बरं का, पण हे खरं ऍक्च्युअल उपयोगाचे मुलं आहेत. कारण या मुलांनी जे काम केलं ते साधारण मी सुद्धा केलं नसतं किंवा माझ्या लेवलच्या बाकीच्या कुठल्याच मुलांनी केलं नसतं, पण ते त्यांनी केलं. का केलं? कारण त्यांना ते माहिती आहे. आता ते टवाळखोर आहेत, ते अभ्यास करतायत नाही करत हा वेगळा मुद्दा, पण मूळतः तुम्हाला कुठल्या लोकांची गरज आहे? तुम्हाला अशा लोकांची गरज जास्त आहे. मग महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्ही प्रत्येकाला जर अशा प्रकारची कामं शिकवली तर भारतामध्ये कुठल्याही प्रकारे बेरोजगारपणा वाढणार नाही. कारण आम्हाला शिक्षण सगळ्यांनाच मिळतंय, मोस्ट ऑफ द मुलांना शिक्षण मिळतंय. मग त्यामुळे आजकाल एक नवीन प्रथा आलेली आहे, सुशिक्षित बेरोजगार. पण सुशिक्षित बेरोजगार होतंय कशामुळे? त्याला कारण एकच आहे की तुम्ही घेतलेल्या शिक्षणाच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळत नाही, पगार मिळत नाही. तुमची अपेक्षा वाढलेली असते, मला बसून काम करायचंय, खुर्चीवर बसून काम करायचंय, टेबल खुर्ची ऑफिस वेगळं पाहिजे तिथं काम करायचंय. पण अशा प्रकारची कामं ही प्रत्येकालाच मिळणार नाहीयेत. काही लोकांना ग्राउंडवर काम असेल, काही लोकांना ऑफिसमध्ये काम असेल, काही लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी काम असेल. मग ते काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे आणि त्यातून तुम्ही हळूहळू पुढे जाणार आहात. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही एकदम सर्वोच्च पदावर जाऊन बसतात त्यावेळेला तुमच्याकडे खालच्या कामाचा अनुभव नसल्यामुळे खालच्या लोकांना तुम्हाला योग्य पद्धतीने ट्रीट करता येत नाही, योग्य पद्धतीने त्यांना बरोबर घेऊन तुमची कंपनी, तुमचं देश चालवता येत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही खालच्या पोस्ट पासून वर 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 गेलेला असाल ना, त्यावेळेला मात्र मित्रांनो खाली काय चालतं याचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेतलेला असतो आणि त्यामुळे वर गेल्यानंतर खालच्या लोकांना योग्य पद्धतीने मॅनेज करणं हे तुम्हाला जमतं. हे तुमचं स्किल असतं आणि त्यात तुम्ही मातब्बर असतात, कारण तुम्ही खालच्या प्रत्येक गोष्टींचा अनुभव घेऊन वर गेलेला असतात. मित्रांनो ते खूप बेस्ट असतं आणि तेच आपल्यासाठी फायदेशीर असतं. म्हणून महात्मा गांधी असं म्हणतात की भारतीय लोकांना तुम्ही कुठल्या प्रकारचं शिक्षण द्या, तर भारतीय लोकांना तुम्ही मूलभूत शिक्षण द्या. भारतामध्ये 80% समाज हा कष्टाने खाणारा समाज आहे आणि तुम्ही अशा समाजाला जर समजा पाठ्यपुस्तकी ज्ञान देणार असाल तर तो समाज पाठ्यपुस्तकी ज्ञान घेऊन कष्टापासून बाजूला राहील आणि त्यानंतर मग भारताची अवस्था प्रचंड बेकार होईल. म्हणून महात्मा गांधींनी ही शिक्षण योजना राबवण्याचा प्रयत्न भारतामध्ये केलेला होता. त्यासाठी त्याला नाव मूलभूत शिक्षण योजना किंवा बुनियादी शिक्षण योजना म्हणजे पाया पक्का करणारी शिक्षण योजना अशी नावं दिली. शिवाय याला नई तालीम असं देखील नाव दिलं गेलं, कारण अशा प्रकारचा प्रयोग भारतामध्ये आजपर्यंत ब्रिटिशांनी केलेला नव्हता. तो महात्मा गांधींच्या माध्यमातून केला जाणार होता आणि म्हणून त्याला नाव दिलं गेलं नई तालीम शिक्षण योजना. आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची चर्चा ही प्रॉपर वर्धा या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून त्याला आपण नाव दिलं वर्धा शिक्षण योजना. तर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ही सिस्टीम ही
परिषद आणि या परिषदेमधले हे सगळे निर्णय. मग आता ते काय काय होते, कशा पद्धतीचे होते, ते सगळे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, तर चर्चेला आणायचे आहेत. बघूया आपण त्याची चर्चा. स्वतः याच्यामध्ये जी चर्चा झाली मित्रांनो, ती चर्चा काय काय होती, कशा कशा प्रकारची होती, ती आपण आता बघणार आहोत. तर लक्षात घ्या, समितीमध्ये त्या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती या सगळ्या लोकांनी चर्चा केली आणि चर्चेच्या अंती आपल्याकडे असं ठरवलं गेलं की भारतामधले जे उच्च विद्या विभूषित व्यक्ती आहेत ते कोण आहेत, ते आहेत झाकीर हुसेन. या झाकीर हुसेन यांना महात्मा गांधी यांनी बोलवलं. झाकीर हुसेन यांना महात्मा गांधींनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं, चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होता, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा केलेली होती, पण आता नेमकं काय करायचं, कसं करायचं, या सगळ्या चर्चेच्या अंती तुम्हाला ठरवायचं आहे. त्यासाठी मी तुमच्या नावाने समिती स्थापन करतो. तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करा, वेगवेगळ्या ठिकाणी जावा, चर्चा करा, प्रत्येकाबरोबर संवाद करा, वेळ घ्या आणि त्यातून अहवाल तयार करा आणि तो अहवाल आमच्याकडे द्या आणि मग त्या प्रकारची शिक्षण व्यवस्था ही निर्माण करू, असं या ठिकाणी झाकीर हुसेन यांना सांगितलं गेलं. आता झाकीर हुसेनच का बरं, याचं कारण काय होतं, तर झाकीर हुसेन हे भारतातले एक त्या काळचे अत्यंत विद्वान पंडित होते. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, झाकीर हुसेन हे त्या काळातील विद्वान पंडित. शिवाय झाकीर हुसेन यांचा शिक्षणाबरोबर संबंध जास्त होता. याचं कारण जामिया मिलिया इस्लामिया, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, या विद्यापीठाचे झाकीर हुसेन हे कोण होते मित्रांनो, ते होते कुलगुरू. ओके, जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाचे ते कुलगुरू होते आणि त्यामुळे शिक्षणाबद्दल त्यांचा जो संबंध होता तो खूप मोठा होता. शिक्षणाशी ते जास्तीत जास्त कनेक्ट होते, विद्यार्थ्यांबरोबर कनेक्ट होते आणि त्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांना हवंय काय हे यांनी भारतामध्ये एक चांगल्या प्रकारचं नियोजन करावं, अहवाल द्यावा, असं महात्मा गांधी यांना वाटलं आणि त्यातून ही समिती आपल्याकडे स्थापन झाली. समिती स्थापन झाली झाकीर हुसेन यांच्या नेतृत्वामध्ये आणि म्हणून त्याला नाव दिलं गेलं मित्रांनो, झाकीर हुसेन समिती. साल होतं 1937 आणि मग यांनी आपले जे अहवाल आहेत हे अहवाल 2 दिले. एक अहवाल हा यांनी डिसेंबर 1937 ला दिला आणि दुसरा अहवाल हा साधारणपणे यांनी फेब्रुवारी
1938 ला दिला. ओके, सो या पद्धतीने हे दोन अहवाल झाकीर हुसेन समितीच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यानंतर भारतामध्ये ही शिक्षण व्यवस्था आली, ज्याला आपण नाव दिलं वर्धा शिक्षण योजना, ज्याला आपण नाव दिलं नई तालीम शिक्षण योजना. मग लक्षात घ्या की वर्धा शिक्षण योजना या काळात तयार केली गेली होती. ओके, आणि या योजनेतल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी नेमक्या काय होत्या ते लक्षात घ्या. या योजनेमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 7 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा रे 7 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत पण शिक्षण द्यायचंय आणि सक्तीचं पण द्यायचंय. म्हणजे त्यांनी ते शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यांच्यावरती ती सक्ती आहे, निर्बंध आहे. जर तशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नाहीत तर पालकांना कायद्याच्या विरोधात वागणूक केल्याबद्दल शिक्षा असणार. 14 वयोगटातली मुलं जर समजा शिकली तर त्या मुलांना काही ना काहीतरी लिहिता वाचता येईल आणि काही ना काहीतरी लिहिता वाचता आलं तर ते लोक साक्षर म्हणून गणले जातील. माझ्या डॉक्टर आंबेडकरांचं वाक्य की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असतं, जो पिला तो डरकाळी फोडणारच आहे, असं काहीतरी आहे वाक्य. ते मला जास्त परफेक्ट माहित नाही पण ठीक आहे, समजून घ्या. फक्त भावना महत्वाची नाही का, शब्दांपेक्षा भावना महत्वाची असते. तो लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचा प्रमाणात घ्याल तितकं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही कुठल्याही लेवलला जन्माला आलेला असा इतकं दम, इतकं प्रावीण्य हे त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता. म्हणून शिक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे. पण आता आपल्या भारतामध्ये आज तागायत जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाचा मूळ उद्देश नेमका काय आहे, तर मूळ उद्देश आज देखील आपल्याकडे साक्षरता हाच आहे. त्यांच्या एज्युकेशन मिनिस्ट्रीला डिपार्टमेंटला विचारलं, अरे बाबा आपण जे शिक्षण देतो ते काय कारण आहे, हा रोजगार प्राप्ती असलाच पाहिजे, तो असायलाच हवा. आणि म्हणून मित्रांनो त्यासाठी प्रयत्न करणं ही आता गरजेची गोष्ट आहे. पण ते प्रयत्न महात्मा गांधींच्या माध्यमातून मात्र त्याच काळापासून सुरू होते. आणि म्हणून 7 ते 14 वयोगटातल्या मुलींना मोफत आणि काय सांगितलेलं होतं मित्रांनो, सक्तीचं शिक्षण हे यामध्ये सांगितलं. आता 7 ते 14 म्हणल्यानंतर लक्षात घ्या हे 4 आणि पुढचे 3 म्हणजे एकूण 7 वर्ष झाले. आता या 7 वर्षांचं त्यांनी सांगितलं काय, तर लक्षात घ्या 7 वर्षांमध्ये त्यांनी सांगितलं पहिले 4 वर्ष ज्युनियर आणि पुढचे जे 3 वर्ष आहेत हे सिनियर. ओके, या पद्धतीचे 2 गट तयार करायचे आणि 2 गट तयार करून काय करायचं, मुलांना शिक्षण देणे, असं यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पहिले 4 वर्ष तुम्ही ज्युनियर म्हणून आणि शेवटचे जे 3 वर्ष आहेत ते सिनियर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, शिक्षण घ्यायचं. अशा 2 टप्प्यांमध्ये ते शिक्षण द्यायचं. आता तुम्ही म्हणाल सर सिनियर आणि ज्युनियर काय बाबा,
तर आपण आपल्या काळामध्ये जसं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि मग विद्यापीठ असं म्हणतो, सेम त्याच पद्धतीने त्या 7 वर्षांचं डिवायडेशन 2 गटात केलं गेलं. एक ते म्हणजे ज्युनियर 4 वर्ष आणि दुसरं सिनियर ते म्हणजे 3 वर्ष. आणि अशा पद्धतीने 7 वर्षांचा हा पूर्णपणे अभ्यासक्रम असणार, ही शाळा असणार. ओके. आता तिसरा मुद्दा काय सांगितला, तर शाळांची जबाबदारी प्रांतिक शिक्षण मंडळ स्थापन करून त्यांच्याकडे देणे. ओके. सो हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला गेला, प्रांतिक शिक्षण मंडळ. जेणेकरून त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, कशी घ्यायची हे अजिबात प्रॉब्लेम नाही. प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत अशा पद्धतीने प्रांतिक शिक्षण मंडळ स्थापन करा आणि त्या प्रांतिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून काय करा, तर त्या ठिकाणी अशी ही शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था निर्माण करा. हे आपल्याला सांगितलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. सो मित्रांनो, या पद्धतीने ही शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. आता या शिक्षण व्यवस्थेमध्ये भाषा कोणती असावी हा देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. लक्षात घ्या, महात्मा गांधींनी सांगितलं की भाषा हा महत्वाचा मुद्दा नाहीये, पण तरी देखील आपण जर विचार करायला गेलो तर आपल्याला भाषेवरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात, हे बोललं जातं. पण जर भाषेवरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतील तर भाषा ही नेहमी शिक्षणासाठी मातृभाषाच असावी. का बरं? कारण लक्षात घ्या, जर समजा मी घरामध्ये माझ्या आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, बहीण भावाबरोबर ज्या भाषेमध्ये संवाद साधतो तीच भाषा जर शाळेत गेल्यानंतर वापरली जात असेल तर माझं अट्रॅक्शन जास्त वाढतं, शाळेबद्दलचं अट्रॅक्शन वाढतं आणि शाळेला जाण्याची इच्छा मनातून होते. पण ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये एक वेगळीच भाषा वापरतायत आणि त्या ठिकाणी मात्र तुम्हाला एका वेगळ्याच भाषेमध्ये शिक्षण घ्यायचंय असं होतं, त्यावेळेला 100% मित्रांनो शाळेबद्दलचं तुमचं अट्रॅक्शन कमी होतं. शाळेबद्दलचं हे अट्रॅक्शन तुमचं कमी झालं की तुम्ही शाळेकडे जाणं टाळतात, नाकारतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निरक्षर लोकांची संख्या वाढते. आणि म्हणूनच शिक्षण हे नेहमी कुठल्या भाषेमध्ये हवं, तर मातृभाषेमध्ये, हे महात्मा गांधींनी यामध्ये सांगितलं. त्यामुळे लक्षात घ्या, हे जे शिक्षण आहे हे शिक्षण मातृभाषेतच असावे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा काय सांगितला मित्रांनो, तर पुढचा मुद्दा सांगितला तो म्हणजे शिक्षणात हस्तकलांचा समावेश करून मुलांना, शाळांना उत्पादनक्षम बनवावे. ओके. म्हणजे काय, तर बाबा रे, आपण आपल्या शाळेमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला शिकवा, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, साहित्य निर्माण करायला शिकवा. एखादा व्यक्ती त्याला कारपेंटर मध्ये जास्त रस आहे, त्याला त्या क्षेत्रामध्ये न्या, त्याला त्या गोष्टी शिकवा. या माध्यमातून त्याला त्या गोष्टी शिकवा, त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची क्षमता निर्माण करा, उत्पादन तयार करा आणि त्या उत्पादनांना बाजारामध्ये नेऊन विका. त्यातून काय होईल मित्रांनो, त्यातून फायदा असा होईल की तुम्ही जे उत्पादन बाजारामध्ये विकणार आहात त्यातून तुम्हाला पैसा मिळेल आणि त्या पैशाच्या आधारावरती शाळेचा खर्च आणि शाळेतल्या शिक्षकांचे पगार दिले जातील. आणि त्यामुळे वर्धा शिक्षण योजना ही एक स्वावलंबी शिक्षण योजना होती, हे महात्मा गांधींचं मत होतं. महात्मा गांधी म्हणत होते की बाबा मला अशी शिक्षण संस्था निर्माण करायची आहे, योजना निर्माण करायची आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे सरकारकडनं पैसा घेण्याची आवश्यकता बाळगली असली पाहिजे नाही. म्हणजे सरकारने पैसा दिला तर आमची शिक्षण संस्था चालेल, अजिबात नाही. आम्ही मुलांना शिकवतोय, मुलं प्रोडक्ट तयार करतायत, ते बाहेर जाऊन विकतायत आणि त्यातून जो पैसा मिळतोय त्याच पैशातनं आमची शिक्षण संस्था चालू आहे, हे
गांधीजींना अपेक्षित होतं. आणि म्हणूनच सगळ्यात शेवटचा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितला गेला मित्रांनो, तर शिक्षण योजना स्वावलंबी पद्धतीची असावी. ओके, जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला सक्तीचं पुस्तक ज्ञान किंवा इतर काही गोष्टींचा भडीमार यामध्ये असणार नाही. यामध्ये असेल तर फक्त आणि फक्त काय, तर हस्तकला आणि उत्पादन क्षमता यावर आधारित हे शिक्षण असेल, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचा विकास हा मुलांच्या जीवनामध्ये होईल, मुलांच्या आयुष्यामध्ये घडेल. आणि त्यामुळे फायदा काय होईल, आता उद्याच्याला समजा मी माझ्या घरामध्ये राहतोय आणि घरामध्ये फॅन बंद पडला, तर फॅन बंद पडल्यानंतर मी कुठल्याही एखाद्या व्यक्तीला बोलवणार आणि फॅन चालू करणार नाही. थांब, मला येतोय, मी करतो. सगळ्यातलं सगळं कळलं पाहिजे, त्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो. मित्रांनो, तुम्ही सर्वजण एमपीएससी ला येण्यापूर्वी ज्या ज्या डिग्रीमध्ये अभ्यास करत होता किंवा करत असाल, त्या त्या ठिकाणी आपण केवळ पुस्तकी ज्ञान घेतलं, पण एमपीएससी मध्ये त्याचं ऍप्लिकेशन समजून घेतलं. आणि हेच गांधींना पहिलीपासून अपेक्षित होतं. आणि म्हणून त्याला नाव दिलं गेलं वर्धा शिक्षण योजना, की जे गांधीजींच्या डोक्यातनं बाहेर पडलेलं आहे. त्याला आपण अजून असं म्हणूया, गांधींच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडलेलं. सुपीक डोकं नाही का, बरोबर ना? जस्ट जोकचा पार्ट लक्षात ठेवायला आपल्यासाठी. ओके, सो मित्रांनो, याला नाव दिलं गेलं मूलभूत शिक्षण योजना किंवा नई तालीम शिक्षण योजना, किंवा याला नाव दिलं गेलं मित्रांनो काय, वर्धा शिक्षण योजना. आणि या शिक्षण योजनेचे निर्माता महात्मा गांधी, त्याचप्रमाणे झाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर यांच्या माध्यमातून आलेली ही योजना. आता लक्षात घ्या मित्रांनो, या योजनेबाबत थोडक्यात डाटा काय, तर लक्षात घ्या, वर्धा शिक्षण योजना साल 1937-39, नेतृत्व महात्मा गांधी, स्थळ वर्धा, सेवाग्राम आश्रम, सदस्य झाकीर हुसेन, काकासाहेब कालेलकर, आचार्य विनोबा भावे या माध्यमातून आलेली ही वर्धा शिक्षण योजना. आता मूळतः मुद्दा काय होता, ते 1937 ला स्थापन झालेले जे प्रांतातले काँग्रेस सरकार आहेत, त्या काँग्रेस सरकारनी आपल्या आपल्या प्रांतामध्ये शिक्षण देण्यासाठी या योजनेचा वापर करावा, हा मूळ मुद्दा होता. आणि या मूळ मुद्द्याला अनुसरून आपल्याकडे ही योजना चालू केलेली होती. पण घडलं विपरीतच. काय घडलं नेमकं, तर ज्या वेळेला ही वर्धा शिक्षण योजना पूर्णपणे तयार झाली आणि त्याची अंमलबजावणी आता प्रांतांमध्ये करायची, प्रांतिक शिक्षण मंत्र्यांना बोलवलं गेलं, त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती दिली गेली. आणि आता आपल्या आपल्या प्रांतात जाऊन आपण या प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी करावी असं देखील सांगितलं गेलं. पण बरोबर त्याच वेळेला एक गोष्ट घडली, ती गोष्ट म्हणजे जागतिक दुसरं महायुद्ध. घडलं आणि हे जागतिक दुसरं महायुद्ध 1939 ते 1945. आणि या जागतिक दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी काय केलं मित्रांनो, तर ब्रिटिशांनी एक चूक केली, ती म्हणजे ब्रिटिशांनी भारताला न विचारता भारत आमच्या बाजूने युद्धात असेल असे घोषित केलं.
हा सगळ्यात मोठा मुद्दा इथं घडला. बाबा रे, भारताला कुठल्याही प्रकारे विचारलंच नाही, भारताबरोबर सल्ला मसलत केलीच नाही, काँग्रेस बरोबर विचारणा केलीच नाही, आणि डायरेक्ट काय सांगितलं की बाबा रे, दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये जिथं आम्ही लढतोय त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये आमच्या बरोबर कोण आहे, तर भारत देश आहे. आता काँग्रेसला ही गोष्ट पटली नाही, विशेषतः गांधींना ही गोष्ट पटली नाही. गांधी म्हणाले, अरे तुम्ही आम्हाला विचारायला हवं होतं, भारतातल्या 8 प्रांतांमध्ये आम्ही सत्तेत आहोत, भारतातला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार हा आमच्याकडे आहे, मग अशा वेळेला तुम्ही आम्हाला न विचारता या गोष्टी डिक्लेअर कसं काय करतायत. त्या गोष्टी गांधींना बिलकुल पटल्या नाहीत, आणि म्हणून गांधींनी प्रांतिक काँग्रेस सरकारला आपल्या सरकारचा राजीनामा द्यायला लावला. कारण तुम्ही घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, पण तो निषेध कसा करायचा, तर आम्ही आमच्या प्रांतातल्या सरकारचा राजीनामा देऊन टाकतो. आणि त्यामुळे 1937ला स्थापन झालेले हे प्रांतिक सरकार 1939ला संपलं. त्यामुळे ज्या वेळेला वर्धा शिक्षण योजनेची अंमलबजावणी प्रांतांमध्ये करायची होती, त्याच वेळेला प्रांतांमधले हे प्रांतिक सरकार, काँग्रेस सरकार पूर्णपणे संपलं, त्यांनी राजीनामा दिला, आणि त्यामुळे वर्धा शिक्षण योजना ही कागदावरतीच राहिली. त्याची अंमलबजावणी आपल्याला करता आली नाही. कालांतराने भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यानंतर देखील महात्मा गांधी हे जास्त काळ नव्हते. कारण माहिती आपल्याला, ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि जानेवारी 1948ला महात्मा गांधी निघाले, म्हणजे गेले, वारले, मारले गेले. आणि त्यामुळे वर्धा शिक्षण योजना ही एक काल्पनिक शिक्षण योजना म्हणून अत्यंत उत्तम प्रकारची कागदावर राहिलेली योजना, त्या योजनेची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे ना त्या काळात केली गेली किंवा त्या काळात करता आली, ना सध्याच्या काळामध्ये ती केली गेली. कारण हे खरंच पॉसिबल आहे का सध्याच्या काळानुसार विचार करायला गेलं तर हो, पण त्या पद्धतीने निर्णय घ्यायला गेलं तर नाही. आणि म्हणून मित्रांनो, ही वर्धा शिक्षण योजना भारतीयांच्या माध्यमातून भारताच्या शिक्षणासाठी घेतलेले अमूलाग्र निर्णय, जे अत्यंत उपयोगाचे होते भारतीयांच्या कंडिशनसाठी, पण आपल्याला सवय होती इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीची, आणि त्यामुळे भारतीय शिक्षण पद्धत भारतीयांनाच आपलीशी वाटली नाही, आणि त्यामुळे ती केवळ कागदावरती राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. सो मित्रांनो, भारताच्या शिक्षणामधला हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा वर्धा शिक्षण योजना. होप सो तुम्हाला ते कळालेलं असेलच. आता ह्या पुढे या शिक्षणामधला आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तो मुद्दा काय आहे बघूया. स्वतः बघा, याच शिक्षणामध्ये मगाशी आपण बघितल्याप्रमाणे भारतीयांनी केलेलं काम म्हणजे वर्धा शिक्षण योजना. आता या वर्धा शिक्षण योजनेनंतर आणखी काही कामं केली गेली. त्या कामांपैकी एक अत्यंत महत्वाचं काम जे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे मित्रांनो, ते काम काय, तर ते काम आहे मोफत व सक्तीचे शिक्षण. मोफत व सक्तीचे शिक्षण. आता ब्रिटिशांकडून ज्या काही शिक्षण संस्था, शिक्षण समित्या शिक्षणातल्या आमूलाग्र बदलासाठी तयार केल्या गेल्या, त्यापैकी एकाही समितीने भारतामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची सोय ही केलेली नव्हती. त्या प्रकारचं मार्गदर्शनही केलेलं नव्हतं, त्या प्रकारची चर्चा देखील केलेली नव्हती. मग आता नेमकं भारतात जर समजा अशा पद्धतीने मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं असेल तर ते नेमकं कसं द्यायचं, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या समोर होता. मग यावेळेला घडलं काय मित्रांनो, लक्षात घ्या. घडलं असं
की भारतामध्ये इंग्रजांच्या माध्यमातून अशा कुठल्याच प्रकारचे निर्णय घेतले जात नव्हते। त्यावेळेला भारतामध्ये काही प्रगत संस्थानिक होते, त्या प्रगत संस्थानिकांपैकी एक, भारतामध्ये अनेक प्रगत संस्थानिक होते, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर संस्थान राजर्षी शाहू महाराजांचं, किंवा गुजरातमध्ये बडोदा संस्थान गायकवाड महाराजांचं, अत्यंत महत्वाची अशी प्रगत संस्थान होती, जी मराठ्यांची संस्थान होती। आणि या संस्थानामध्ये काही निर्णय देखील अत्यंत प्रगतशील पद्धतीने भारतात सर्वप्रथम घेतले गेले, जे इतरांसाठी एक मानबिंदू ठरले। आणि त्यापैकीच मित्रांनो, ह्या प्रगतशील संस्थानांपैकीच एक ते म्हणजे गुजरात मधील बडोदा संस्थान। गुजरातमधील बडोदा संस्थान। आणि या बडोदा संस्थानाचे जे महाराज होते, ते महाराज कोण होते? ते होते सयाजीराव गायकवाड तीन। ओके, सयाजीराव गायकवाड 1, 2 आणि हे कोण होते? तिसरे। आता सयाजीराव गायकवाड 3 यांनी 1906 ला आपल्या संस्थानामध्ये निर्णय घेतला। तो निर्णय काय घेतला मित्रांनो? तर संस्थानातील प्रत्येक मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाईल। हा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय या काळामध्ये 1906 ला भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सयाजीराव गायकवाड महाराज क्रमांक 3 बडोदा संस्थान गुजरात यामध्ये घेतला गेला, जो एक अत्यंत प्रगतशील निर्णय होता। एक बडोदा सारखं छोटं संस्थान, ज्या संस्थानाकडे उत्पादनाची साधनं जास्त नव्हती, लोकसंख्याही कमीच होती, अशा संस्थानांनी जर समजा मोफत आणि सक्तीचे शिक्षण असा निर्णय घेतलेला असेल, तर तो निर्णय मित्रांनो इतर प्रत्येक मोठमोठ्या राज्यांसाठी का होईना, किंवा मोठमोठ्या राज्यांसाठी एक मानबिंदू होता की अरे यार बघा, एवढ्या लहान राज्यांनी असा निर्णय घेतलाय, तुम्ही कधी घेणार? आणि तो निर्णय भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या संस्थानांनी घेतला। आणि त्यानंतर अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात भारतीयांकडनं झाली। ही भारतीयांकडनं केलेली मागणी ही ब्रिटिशांकडे केली गेली, आणि ती मागणी करण्यामध्ये एक भारताचे महान नेते आघाडीवर होते। ते महान नेते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले। मित्रांनो, 1906 ला ज्या वेळेला हा निर्णय झाला, त्या निर्णयानंतर आपल्याकडे जे संसद होती, केंद्रीय विधिमंडळ होतं, त्या केंद्रीय विधिमंडळामध्ये भारताचं नेतृत्व, भारताचे नेते म्हणून कार्य करत होते गोपाळ कृष्ण गोखले, एक अत्यंत महान असा व्यक्ती। मित्रांनो, सध्या तुम्ही ऐकलं असेल, महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसदपटू असा पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट संसदपटू असा हा पुरस्कार मिळाला। पण मित्रांनो, या संसदपटूंमध्ये सगळ्यात ग्रेट संसदपटू कोण असतील, तर ते होते गोपाळ कृष्ण गोखले। आजही संसदेमध्ये भाषणं कशी करावीत यासाठी एक आदर्श म्हणून या व्यक्तींच्या भाषणाकडे बघितलं जातं। मित्रांनो, तो एक काळ होता की ज्या काळामध्ये लंडनचं पार्लमेंट जगातलं टॉपचं पार्लमेंट होतं, आणि त्या पार्लमेंट मधल्या चर्चा ऐकणं म्हणजे स्वर्ग सुख होतं। पण मित्रांनो, या लंडनच्या पार्लमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती आणि तत्कालीन भारत मंत्री त्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती मॉन्टेग्यू हे मात्र आवर्जून गोखल्यांची भाषणं ऐकण्यासाठी भारताच्या केंद्रीय विधिमंडळामध्ये यायचे। ते म्हणायचे की भारताच्या केंद्रीय विधिमंडळामध्ये गोखल्यांची भाषणं जी रोज रोज ऐकायला मिळतात, ती इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये
क्वचित प्रसंगी ऐकायला मिळतात. एवढा दरारा आणि एवढी सुंदरता या भाषणामध्ये होती. आणि अशा प्रकारचे हे व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले. ज्या वेळेला सयाजीराव महाराज क्रमांक 3 यांनी अशा प्रकारे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा निर्णय घेतला, त्यावेळेला केंद्रीय विधिमंडळातल्या गोपाळकृष्ण गोखले यांनी ब्रिटिश सरकारकडे ही मागणी लावून धरली की बाबा एवढं छोटं संस्थान भारतातलं जर समजा अशा प्रकारचा निर्णय घेत असेल तर मोठमोठ्या राज्यांना असा निर्णय घ्यायला प्रॉब्लेम काय? राज्य मोठे, लोकसंख्या जास्त आहे, पण उत्पन्नही जास्त आहे. आणि त्यामुळे छोटी राज्य जर समजा त्यांच्या थोड्या उत्पन्नामध्ये देखील असे निर्णय घेत असतील तर मोठ्या राज्यांनी त्यांच्या मोठ्या उत्पन्नामध्ये देखील तिथल्या लोकांसाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे. त्या ठिकाणी शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी गोखल्यांकडनं केली गेली. आता गोखल्यांनी केलेली मागणी होती, त्या मागणीचा विचार ब्रिटिश नक्कीच करणार होते आणि ब्रिटिशांनी तो विचार केला मित्रांनो. आणि ब्रिटिशांनी तो विचार लक्षात घ्या, गोखल्यांनी आपली मतं मांडलेली होती 1909 ते 1912 या दरम्यान केंद्रीय विधिमंडळामध्ये. आणि ब्रिटिशांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला 1915 ते 1916. त्यांनी सांगितलं गोखल्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही देखील भारतामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण राबवण्याच्या विचारात आहोत, परंतु त्याची जबाबदारी काय सांगितलं लक्षात घ्या, मोफत व सक्तीचे शिक्षण याची जी जबाबदारी मित्रांनो, ही जबाबदारी कुणाकडे दिली गेली तर लक्षात घ्या, मोफत व सक्तीचे शिक्षण याची जबाबदारी ही दिली गेली प्रांतांकडे. प्रांतांना सांगितलं की बाबा रे, प्रत्येक प्रांत सरकारने आपल्या आपल्या राज्यामध्ये तिथल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण 7 ते 14 वयोगटामध्ये द्यावं ही अपेक्षा. कंपल्सरी द्यावं का? अजिबात असं काही बोललेलं नाहीये. द्यावं ही अपेक्षा फक्त सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानुसार या ठिकाणी काय सांगितलं, ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी प्रांतांची आहे असं केंद्राने सांगितलं प्रांतांना. मग प्रांतांनी पण ठरवलं की यस, ही आमची जबाबदारी आहे ना, तर ठीक आहे. प्रांतांनी सांगितलं की आम्ही निर्धन व गरीब कुटुंबातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देऊ. ओके, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये सांगितला गेला. आता लक्षात घ्या, प्रांताने सांगितलं आम्ही निर्धन आणि गरीब कुटुंबातल्या मुला मुलींना अशा प्रकारचं शिक्षण देऊ. पण मुळात निर्धन आणि गरीब कुटुंब म्हणजे कुठलं कुटुंब, याच्याबद्दल तुमच्याकडे नियोजन होतं का? तर नव्हतं. ज्या बडोदा संस्थानांनी सरसकट प्रत्येक मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्यांचं अनुकरण करत करत तुम्ही कुठे गेलात तर निर्धन आणि गरीब कुटुंबाकडे. ज्यांच्याकडे धन नाहीये म्हणजे जे गरीब कुटुंब आहे अशा कुटुंबातल्याच मुला मुलींना आम्ही मोफत आणि सक्तीचं शिक्षण देऊ असं सांगितलं गेलं, जे अर्थार्थी भारतीयांची फसवणूक होती. पण मित्रांनो ठीक आहे, अशा प्रकारे मागणी केली आणि अशा प्रकारे त्या मागणीला काहीतरी रिस्पॉन्स इंग्रजांकडनं झाला आणि इंग्रजांनी हा निर्णय घेतला जो आपल्यासाठी एक महत्वाचा होता. सो या पद्धतीने मित्रांनो आपल्या शिक्षण या टॉपिक मध्ये आपण इथं आता थांबणार आहोत. शिक्षण टॉपिक हा पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण साधारणपणे एकूण आपण असं म्हणूया पहिले 3 पूर्ण लेक्चर आणि आजचं हे 1 तासाचं लेक्चर जे आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे. यामध्ये आपण जर रेट बघितलं तर सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं होतं की भारतातल्या शिक्षणाचा नेमका इतिहास काय होता. त्यानंतर आपण भारतामध्ये शिक्षण कुठल्या प्रकारचं असावं यासाठी भारतीयांचं आणि ब्रिटिशांचं मत काय होते त्या संदर्भातलं विवेचन केलं. त्याचप्रमाणे आपण 2 समित्या पाहिल्या, शिक्षण विषयक ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या समित्या. त्यानंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे 3ऱ्या लेक्चरमध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून स्थापन केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 1 2 3 4 5 6 समित्यांचा अभ्यास आपण केला. आणि त्यानंतर आजच्या या सेशनमध्ये
जे आपण हाफ लेक्चर घेतलं की ज्याच्यामध्ये भारतीयांनी भारतातल्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी नेमके कोणकोणत्या प्रकारचे निर्णय घेतले त्या संदर्भातली माहिती आपण बघितली. सो मित्रांनो, एकंदरीतच या सगळ्या विषयांचा अभ्यास या माध्यमातून आपण पूर्ण केला, जेणेकरून भारतामध्ये नेमकं शिक्षण कशा पद्धतीने दिलं जावं, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आल्या, कोणकोणत्या मागण्या आल्या आणि त्या संदर्भात किती भारतीयांनी किती ब्रिटिश लोकांनी कामं केली या संदर्भातला सगळा अभ्यास यामध्ये बघितला. होप सो तुम्ही या संदर्भात व्यवस्थित वाचन कराल, अभ्यास कराल, कारण मित्रांनो याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह आणि याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पेपरला कंपल्सरी असतात, त्यामुळे ह्याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यावरचे प्रश्न हे 100% पेपरला असतात. प्री परीक्षेला याच्यावरती 100% ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आणि मुख्याला याच्या आधारावर कधी कधी डायरेक्ट प्रश्न येतात, पण कधी कधी इनडायरेक्ट याच्या आधारावरचे प्रश्न असतात. त्यामुळं या संदर्भातली संपूर्ण माहिती आणि अभ्यास तुम्हाला लवकरात लवकर कव्हर करायचा आहे. सो मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इथं थांबतो. पुन्हा आजच लगेच आपण पुढचा टॉपिक त्या टॉपिकला पाहणार आहोत, पण आता मात्र या सेशनमध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये आजच. धन्यवाद मित्रांनो.